आज 21 मार्च गुरुवार, दत्तात्रेयांचा वार, गुरूंचा वार. सर्वांना नमस्कार, वंदन. सुरुवात करूया. आज 11व्या श्लोकापासून, 11वा झालेला आहे मला वाटतं, काल 12व्या श्लोकापासून. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति स दिव्यै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. नव्यानं कोणी आले असतील तर त्यांचं स्वागत आणि अभिनंदन. आपल्याला 14वा अध्याय गुणातीत व्हायचे आणि म्हणून प्रत्येक गुणाचं वर्णन किंवा वैशिष्ट्य किंवा कसं ओळखायचं. ज्या वेळेला सगळीकडे ज्ञान आणि ज्ञानाचा प्रकाश पडलेला असतो, सुख प्राप्त होतं, तेव्हा आपण सत्वगुण पाहिलेला आहे, क्रियाशील आणि आसक्ती वाढवणारा रजोगुण पाहिलेला आहे, आणि सगळं अज्ञानाचं आणि मोहाचं साम्राज्य पसरवणारा असा हा तमोगुण आहे. आणि हे 3 गुण काय करतात तर दोघांना दडपून तिसरा गुण हा श्रेष्ठ ठरत असतो, वरचढ ठरत असतो. आता रजोगुणाच्या वृद्धीचं लक्षण आपण पाहत होतो. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम शमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. सत्वगुण वाढल्यावर काय होतं ते काल आपण पाहिलं की देहामध्ये, अंतःकरण आणि इंद्रियामध्ये सगळं चैतन्य निर्माण होतं, विवेकशक्ती उत्पन्न होते. आणि असं समजावं की त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाची वाढ झालेली. आता रजोगुण पहा. लोभ प्रवृत्ती म्हणजे लोभाची प्रवृत्ती, आणखीन मला काहीतरी मिळावं अशी प्रवृत्ती जेव्हा होते, आणि तिथे छोटासा संधी आहे. लोभ हा प्रवृत्ती ही आरंभ हा, आणि आरंभ म्हणजे प्रारंभ कशाचा? कर्मणाम आरंभ हा म्हणजे सकाम कर्माचा आरंभ होत असतो. आणि पुढे म्हणलेलं आहे अशम हा. शम म्हणजे शांती आणि अ म्हणजे नाही, अशांतीचं वातावरण होतं. आणि स्पृहा, याची स्पृहा म्हणजे लालसा, इच्छा. कशाची? तर विषयभोगांची इच्छाही निर्माण होते. कशामुळं? रजसी एतानी जायन्ते. रजसी म्हणजे ह्या रजोगुण वाढला असता. रजसी विवृद्धे ही सतीसप्तमी आहे बघा. दोन्ही गोष्टी निर्माण झाल्या असता म्हणजे रजोगुण वाढला असता. हे भरतर्षभा म्हणजे हे भरतश्रेष्ठ अर्जुना, रजोगुण वाढला असता काय काय होतं रे? तर लोभ हा प्रवृत्ती, मुख्य म्हणजे लोभाची प्रवृत्ती होती. कर्मणाम आरंभ हा, सगळी कर्म अधिक करावीशी वाटतात, काहीतरी आपल्याला लाभ मिळेल, सकाम कर्माची इच्छा होत असते. आणि अशमहा म्हणजे अशांती निर्माण होते.
विषय भोगांची इच्छा व्हायला लागते, लालसा व्हायला लागते. आणि या सगळ्या गोष्टी एतानी जायन्ते, या सगळ्या गोष्टी रजसी एतानी जायन्ते. रजोगुण वाढल्याचं हे लक्षण आहे. याच्यावर खूप उदाहरणं दिलेली आहेत, खूप उदाहरणं. आपण जेवढी आपल्या डोळ्यासमोर बघतोच, कदाचित आपल्या ठिकाणी असं जर कधी होत असेल तर आपण समजायचं की आपल्या ठिकाणी रजोगुण वाढायला लागलेला आहे, वृद्धिंगत झालेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला या सगळ्या लालसा, इच्छा, स्पृहा व्हायला लागलेल्या आहेत. कामाकडं अधिक प्रवृत्ती व्हायला लागलेली आहे. आणि तीही कामं कशी, तर सकाम कर्म. भगवद्गीतेनं आपल्याला निष्काम कर्माचा संदेश दिलेला आहे. फक्त भगवंताला कर्म अर्पण करत राहिलो तर तो आपला सत्वगुण असतो. आता याच्यावरच विनोबा काय म्हणतात बघूया. प्रवृत्ती लालसा लोभ कर्मारंभ अशांतता, ही देही उठती तेव्हा जाणावे रज वाढले. किती छान सांगितले बघा, की ही देही उठती, ही देहामध्ये जेव्हा उठतात, निर्माण होतात, तेव्हा रज वाढलं असं समजावं. आमच्या समोर आता एक मोठी बिल्डिंग होणार आहे, 7 मजल्यांची. आणि त्याचं आता सगळं धुळीचं काम सुरू झाले. माझ्याबरोबर समोर आहे. पूर्वी घरात तरी होते तेव्हा तिथं ती सुरक्षितता होती. ठीक आहे. आरंभ प्रवृत्ती कर्मी धरी उर्मी चित्ताची, अशांतता आणि लोभ देत क्षोभ त्रिलोकी. या त्रैलोक्यामध्ये क्षोभ निर्माण करतात. हा रजोगुण वाढला की त्रैलोक्याची निर्मिती पण रजोगुणातूनच होत असते. विकार आणि स्पृहा करीती महाकुचेष्टा, रज वाढता विलासे तुकी पिसे शिरेना. पण तुकाच्या मनामध्ये काही हे पिसं म्हणजे हे वेळ काही शिरत नाही आहे. तो काही रजोगुण वाढवून देत नाही आहे. किती छान छोट्याशा शब्दातनं तुकारामांनी आपलं सगळं वेगळेपण हे थोडक्यात सांगितलेलं असतं. आणि जो भगवंताची आराधना करतो त्याच्या ठिकाणी हे असं लालसा वेळ काही होणार नाही. वामन पंडित म्हणतात, प्रवृत्ती कर्मी आरंभ लोभ आणि अशांतता. प्रवृत्ती कर्मी आरंभ, प्रवृत्त होणाऱ्या कर्मामध्ये आरंभ, लोभ आणि अशांतता आणि स्पृहा हे विकार, विलास रज वाढता. विलासी वृत्ती असे बघा. काही जण असे ऐटीत राहतात ना, अगदी काही दमडी नसू देत. आता त्याच्यावर किती उदाहरणं सांगता येतील बघूया आपण. एखादं उदाहरण घेऊ नंतर, की रजोगुणाचा विकास झाल्यानंतर मनुष्य कसा वागायला लागतो. मुक्तेश्वर म्हणतात, विषयी लोभ प्रवृत्ती कर्मारंभ आणि अशांती, इच्छा भरत श्रेष्ठा होती विलास रजोगुणाचा. म्हणजे विलास किंवा विकास, त्यांनी विलास शब्द वापरला. मुक्तेश्वर म्हणतात की रजोगुणाचा विलास झाला की इच्छा होती भरतश्रेष्ठा. भरतश्रेष्ठा इच्छा व्हायला लागतात. कर्मारंभ नितांत कर्म करिता, वांछी प्रतिष्ठा अहा, तैसा लोभ धरीत सर्व विषयी, चित्ती अशांती स्पृहा. कीर्तने म्हणतात, कर्मारंभ नितांत कर्म करिता, वांछी प्रतिष्ठा अहा, तैसा लोभ धरीत सर्व विषयी, चित्ती अशांती स्पृहा. अशांत असतं चित्त, चित्त शांतच नसतं. देही जै प्रबळे रजोगुण तदा, होई विकारा अशा, उत्पत्ती भरतर्षभा समज तू, आहेस की सुज्ञसा. खरं म्हणजे तू सुज्ञ आहेस, पण हे समजून घे की हा आपल्या ठिकाणी रजोगुण वाढलेला आहे आणि त्यामुळं हे सगळं प्रबळ झालेलं आहे. आपल्या इच्छा, वासना, अशांती, हे जे सगळं आहे हे सगळं रजोगुणाचं लक्षण आहे. अनंततने म्हणतात, उच्छृंखलता कर्मारंभ प्रवृत्ती ते विकाम, लोभा सहजै सख्या
वाढती रजो वृद्धी तै वाम. या सगळ्या वाईट गोष्टी आहेत. वाम आपण वामांगी जरी म्हणलं तरी वाम हा थोडासा निकृष्ट हात मानला जातो की वाम बाजू, आणि दक्षिण म्हणजे श्रेष्ठ मानली जाते. पण नकळत हे सगळं सख्या हे सगळं वाढायला लागते. मारुलकर म्हणतात, जेव्हा लोभ मनाला उद्भव पावे तईच रज जाणी. जेव्हा लोभ मनाला उद्भव पावे तईच रज जाणी. कर्मारंभी अशी ही इच्छा त्याचीच लक्षणे मानी. कर्माच्या आरंभीच इच्छा व्हायला लागते की मी हे कर्म केलं की मला हे मिळायला पाहिजे. आता डॉक्टर खैर काय म्हणतात बघा, स्वार्थी क्रियात बुडता, स्वार्थी क्रियात बुडला, चित्ताला नच कधी समाधान. चित्ताला नच कधी समाधान. लक्षण रजो गुणाचे कर्मफलासक्ती वाढणे जाण. लक्षण रजो गुणाचे कर्मफलासक्ती वाढते जाण. कर्मफलासक्ती वाढणं हे रजोगुणाचं वाढण्याचं लक्षण आहे. आता व्यवहारातली काही उदाहरणं बघू, शंकराचार्य काय म्हणतात तेही बघू. लोभ. लोभ म्हणजे दुसऱ्याच्या द्रव्याची, परद्रव्याची आकांक्षा, म्हणजे दुसऱ्याचं आपल्याला मिळावं. माझं ते माझं तर आहेच, पण तुझं तेही माझं, ही जी वृत्ती आहे ती रजाची आहे. आणि सामान्यपणे सांसारिक सगळ्या हालचाली, कर्माचा आरंभ, त्याप्रमाणेच अशांती, हर्ष आणि रागादी प्रवृत्ती. जरा काही एवढंसं मिळालं ना की लगेच आनंद होतो. राग म्हणजे सगळ्याबद्दल आसक्ती, प्रेम, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आणि लालसा म्हणजे सर्व वस्तूंमध्ये तृष्णा. कुठलीच वस्तू आपली टाकायची नाही, सगळं जपून ठेवायचं. आपलं घर म्हणजे संग्रहालयच व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी फुकट मिळालं. आता साधं बघा, जेव्हा याला घेतो आपण, जातो प्रवासाला, हॉटेलमध्ये राहतो किंवा कुठे ह्याच्यामध्ये राहतो, आणि तिथं काही गोष्टी ठेवलेल्या असतात. जेव्हा समजलं की त्या जर वापरल्या तर त्याचे पैसे द्यावे लागतात, मग त्याला हात नाही लावायचा. पण ते आपल्यासाठी फुकट ठेवलं आहे म्हटल्यानंतर, आपण चहा पित नसलो तरी चहाच्या पुड्याबरोबर ना, आपल्याबरोबर साबण काय असेल वॉश करायचं ते, तरी तिथलं साबण घ्या. ही वृत्ती आहे ना, ही सगळी रजाची. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लोभ, आसक्ती, हर्ष, रागादी ही सगळी प्रवृत्ती ही या रजामुळं होत असते. आणि सगळ्यांमध्ये तृष्णा, हावीशी हाव, ही सगळी चिन्ह रजोगुणाची वाढ झाल्यानंतर आहे. आता एक अगदी व्यवहारातलं सगळ्या उदाहरण महिलांची तर असतातच, की मैत्रिणींनी, शेजारणींनी छान साडी खरेदी केली, सेलमधनंच आणली असेल, पण 4,000ची 2,000ला मिळाली, मग मी का नाही आणायची? माझी परिस्थिती नाही आहे, पण तरीसुद्धा मी उसनवार करून तिच्याकडनंच उसने घेऊन दुसरी साडी तिच्यापेक्षा थोडी 100 रुपयांनी महागची घेऊन ये. ही तृष्णा आहे. किंवा अगं मला नाही जमणार, तुझी मला 4 दिवस वापरायला दे. कित्येक लोक अगदी मोठे मोठे श्रेष्ठ आहेत बरं का, शेजारी आमच्या धनिक वगैरे, अगदी श्रीमंत आहेत, पण त्यांना अशा चांगल्या वस्तू स्वतःसाठी खरेदी करायला आवडत नाही. ते शेजाऱ्यांकडनं आपली हौस, म्हणजे काही कार्यक्रम असले, फंक्शन असली की घ्या तुमच्या पैठण्या, घ्या तुमचं अमकं. अहो मग तुमची परिस्थिती आहे, तुम्ही घ्या ना, पण नाही, दुसऱ्याचं मला मिळायला पाहिजे, माझी हौस भागली पाहिजे. हे महिलांच्या बाबतीत झालं. शेजारच्या दारात नवीन 4 व्हीलर आली हो, माझी परिस्थिती नाही आहे, त्यांनी घेतली आहे, मग मी काय करणार? कर्ज काढून घेणार. मग कर्ज फेडायची इच्छा नाही आहे किंवा आपली परिस्थिती नाही आहे, मग पुन्हा ती गाडी विकून टाकणार, किंवा त्याच्यात पेट्रोल भरायलासुद्धा जागा नाही आहे, पैसा नाही आहे, मग ती विकून टाकायची आणि दुसरी काहीतरी वस्तू घ्यायची. म्हणजे त्याची शांती नसतेच, अशांतता, सगळ्या बाबतीत अशांतता. अशा कित्येक गोष्टी ज्ञानदेवानी तर त्याच्यावर इतकं सुंदर लिहिलेलं आहे की हा रजोगुण वाढला तर
काय काय होतं, तर अज्ञान रूपानं सगळं हे परिणत होत असतं. म्हणजे जसं मध्यरात्रीचा गडद अंधार असता वस्तू जवळ असली तरी दिसत नाही, तसंच आपल्या घरात आपल्याला अडखळायला होतं. वस्तू चाचपडून शोधावी लागते. त्याप्रमाणे बुद्धीला आवरण पडते आणि रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे धावपळ, गडबड, शेवटी गोंधळ. जसं प्रयत्ने वाळूचे कणर गिळता तेलही गळे म्हणतात, पण अक्षरशः घाण्यात वाळू घालून मला तेल मिळायला पाहिजे एवढा आटापिटा, किंवा आकाशपुष्प अस्तित्वातच नाही पण ते मिळवण्यासाठी धडपड, किंवा सशाच्या शिंगाचा व्यापार करायचा. आम्ही काय करणार आहोत आता, नवीन व्यापार करणार. सशाची शिंग परदेशात पाठवणार. अहो सशाचं शिंगच नाही आहे, पण अशी त्याची अवस्था असते. किंवा भागीदारी काढून आपल्याला फायदा, तुझ्यापेक्षा मला जास्त मिळायला पाहिजे. आता एखादा मनुष्य काय करतो, शेतात पेरलेलं रोप किती वाढलंय हे रोज उपटून जर पाहिलं तर फायदा होईल का? हो नाही. त्याची उंची किती झाली ते रोज मोजत बसतो. पुन्हा पुन्हा ते लावायचं. म्हणजे हा अक्षरशः ज्याला अगदी मूर्खपणा किंवा वेडेपणा किंवा बुद्धीचा कमकुवतपणा असं म्हटलं पाहिजे. आणि मग त्याच्या मनामध्ये सतत संशय असतो, सतत कष्ट करावे लागतात आणि त्याला नेहमी दुःखच पदरात पडत असतं. तो सुखाच्या कल्पना त्याच्या क्षणाक्षणाला बदलत राहतात आणि वाम मार्गाचं आचरण हा मनुष्य करायला लागतो. आत्ता सांगितलं लोभ प्रवृत्ती, त्याला लोभ इतका सुटतो की मी कुठून कुठून काय काय मिळवीन, कुणाकडून काय काय मला मिळवता येईल, असा सगळा त्याचा प्रयत्न चालू असतो. आणि म्हणून तो त्यातच रममाण होतो. किंवा तमोगुणसुद्धा तसाच आता पुढचं आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला रजोगुणाचे एक उदाहरण त्या जडभरताचं माहिती असेल. जडभरत म्हणून जो छान राजा असतो आणि शिकारीला गेल्यानंतर त्यानं पाहिलेलं असतं की हरिणी जीव मुठीत धरून नदीच्या ह्या तीरावरून पलीकडे जात असते. कशी जात असते हो? तिच्या पोटामध्ये तिचं बाळ वाढत असतं, पिलू वाढत असतं, पाडस, आणि तिची प्रसूतीची वेळ जवळ आलेली असते. पण तिच्यावर वाघाने झडप घालतोय म्हणून ती इतकी जीव घेणी इकडून तिकडे उडी मारते आणि योगायोग असं होतो की तिचं बाळ त्या पाण्यामध्ये नदीच्या पडतं. तो काय पाहतो हो भरत, सगळ्यांना माहिती आहे ही कथा. आणि ती हरिणी बिचारी मरते, तिकडे पलीकडे जात असताना मरून जाते आणि वाघ तिचा पडशा पाडतो. हे सगळं रजोगुणाचं. पण आता याला काय झालं, याला त्या पिलाबद्दल पाडसाबद्दल प्रेम उत्पन्न झालं आणि आई विना पाडस म्हणून त्यांना आपल्याजवळ आणलं, त्याची वाढ सुरू केली, त्याला खाणं पिणं सगळी काळजी घेत राहिला. आणि एके दिवशी त्याची काळजी करता करताच तो मरण पावला. तर त्यालाही हरिणीचा जन्म झाला. पण खरा तो सात्विक वृत्तीचा असतो, धर्माचरण करणारा असतो आणि त्यामुळं त्याला हरिणीच्या जन्मामध्ये सुद्धा पूर्वजन्मीचं सगळं त्याला आठवत राहतं आणि हरिणाचं स्मरण त्याला राहतं. पण हे पूर्वी त्याची सत्वगुणाची वृद्धी असल्यामुळं हरिणाची वृत्तीसुद्धा त्याची उपभोगशून्य होते. म्हणजे त्याला त्याच्यात उपभोग घ्यावे वाटत नाहीत. आता अशीच अवस्था म्हणजे अति एखाद्याबद्दल आसक्ती किंवा हे झालं की रजोगुण झाला की वाढत जातो आणि मग आपण अगदी क्षुद्र वृत्ती किंवा आपली छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळाव्यात असं आपल्याला वाटायला लागतं. आता पुढचा जो श्लोक आहे तो आपल्याला बघायचा आहे. तमामुळं काय काय होत असतं. तमोगुण बघा. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरनंदन. अप्रकाश, सत्वाचा सगळा प्रकाश असतो, तर तमोगुणाच्या वृद्धीचं लक्षण सांगतात अप्रकाश. हा पुढं जो अवग्रह असतो एस सारखी खूण, तिथे अचा उच्चार करायचा असतो. अप्रवृत्ती ही च. अप्रवृत्ती म्हणजे अयोग्य प्रवृत्ती.
कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्तीचा अभाव, त्याला अप्रवृत्ती म्हणूया. अप्रवृत्ती ही च, तो संधी झाल्यामुळे च आलाय तिथे. म्हणजे अप्रकाश हा, अप्रवृत्ती ही च, अजून प्रमाद हा, मोह हा एव च. कालच आपण पाहिलेलं आहे की प्रमाद आपल्या कर्तव्य कर्मापासून विचलित होणं, दुसरीकडे जाणं. तर हा प्रमाद, व्यर्थ आणि व्यर्थ गोष्टी करत बसायच्या. म्हणतात ना, रिकामं नावीन कुडाला तुंबड्या लावी, किंवा काही लोक नसतेच उद्योग करत बसतात. तर ही याला प्रमाद वृत्ती म्हटलं. आणि मोह, अंतःकरणामध्ये सतत मूढता असते, मोहकारक वृत्ती असते. त्याच्यात अजून एक भर म्हणजे निद्रा असते. या सगळ्या गोष्टी. आणि अप्रवृत्ती म्हणजे कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्तीचा अभाव. माझं समोर कर्तव्य पडलंय मला, पण ते नाही करायचं, दुसऱ्याच कुठल्या तरी हीन गोष्टी, अयोग्य गोष्टी करत राहायच्या. हे सगळं तमोगुणाचा प्रसार किंवा वाढ झाल्यामुळं, विकास झाल्यामुळं सगळं होत असतं. आणि अंतःकरणाला मोह पडत असतो. म्हणजे अरे अर्जुना, काय म्हणतायत, कुरु नंदना, कुरु वंशातला हा नंदन आहे, श्रेष्ठ आहे. अरे अर्जुना, हा तमोगुण वाढला असता आपली अंतःकरण इंद्रिय यांच्या ठिकाणी अप्रकाश, चैतन्य वृत्तीचा, चैतन्य शक्तीचा अभाव होतो. कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्ती होत नाही, व्यर्थ क्रिया किंवा प्रमाद घडायला लागतात. आणि अंतःकरणाच्या निद्रा इत्यादी मोहकारक वृत्ती या सगळ्या निर्माण होत असतात. म्हणून तमोगुणाला थारा द्यायचा नाही, पण तो नकळत हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये प्रवेश करत असतो. आणि तो आपल्याला कळत नाही. आहेतच, तिन्ही गुण आहेत. कालच आपण पाहिलेलं आहे की सत्वाची वाढ झाली की रज आणि तम हे दडपले जात आहेत. म्हणजेच आपल्या हातात काय आहे, तमोगुणाला जास्त थारा द्यायचा नाही आणि सत्वगुण वाढवायचा आहे. पण आपण सत्व आणि रजला दडपून हा तमोगुण कसा वर येतो ते आता या ठिकाणी सांगितलेलं आहे 13व्या श्लोकात. अप्रकाशो प्रवृत्तीश्च. विनोबा म्हणतात, अंधार मोह दुर्लक्ष अप्रवृत्तीच हुकडे, देहात माजली तेव्हा जाणावे तम वाढले. ओळखायचं हे सगळं जेव्हा झालंय, अंधार म्हणजे अज्ञान, मोह, दुर्लक्ष, दिसत असतं समोर काहीतरी आपली मदतीची गरज आहे, पण तिकडे दुर्लक्ष करायचं आणि जायचं पुढे निघून. किंवा घरामध्ये सुद्धा कधी कधी बायकोला मदत करण्याची गरज असते, कधी मुलाची आवश्यकता असते एखादी गोष्ट, किंवा आपले आईवडील असतात, त्यांना अपेक्षा असते की आपल्या मुलांनी काहीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं, पण तिकडे दुर्लक्ष करावं. मी किती कामात आहे, मला म्हणजे असं 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 सांगत राहतात. करायचं काहीच नाही. तिकडं नोकरीच्या ठिकाणी तिकडं सांगावं, माझे आईवडील आजारी, मला गेलं पाहिजे त्यांना दवाखान्यात घेऊन, म्हणून ते काम टाळायचं. तिकडे आईवडिलांना सांगायचं मला ऑफिसात काम आहे. म्हणजे ही प्रवृत्ती सगळी ही तमोगुणाच्या बुद्धीची आहे. आणि अंधार मोह दुर्लक्ष अप्रवृत्ती चहूकडेच अप्रवृत्ती, देहात माजली तेव्हा जाणावे तम वाढले. म्हणजे सगळीकडे टोलवाटोली, ये बी नाही वो बी नाही. काही वर्ते ना नसुचे घरभुलीचे कारण, देह आणि असावध परिक्रोध जाणतो. नकळे बरे की वाईट पडे कीट आधणी. आई ग, तमजे धवा वाढते गुण तुका ते निरूपी. तुका याचं निरूपण करतायत की तम जेव्हा वाढतो तेव्हा आपल्या आधणामध्ये एखादा कीटक पडला तरी आपल्याला दुर्लक्ष करायचे. किती लक्ष देतो माणूस, नाही का, म्हणून झाकण ठेवतात. लोक म्हणतात अहो आत्ता उघडले. अहो पण आत्ता उघडले, पण त्या किड्याला काही माहिती आहे का कधी पडायचं आणि कधी नाही. ते तू कुठल्याही क्षणी त्यात पड. नंतर त्याचे परिणाम. मध्ये ती एक गोष्ट सांगितली ना की दारामध्ये साधू आला, त्याला जेवायला दिलं आणि साधू म्हणाला की मला जेवणानंतर ताक लागतं, म्हणून ती मागायला ताक गेली. ताक असं उघड्या भांड्यातनं भराभरा घेऊन आली शेजारणीकडनं, पण त्यात वरनं सापानं गरळ टाकली, कारण त्या सापाचं हे घास घेत होती.
मग ते कुणाचा दोष आहे असं त्याच्यात खूप छान सांगितलं होतं. आता तो मनुष्य ताक पिऊन लगेच ते साधू मरण पावला, तर दोष कुणाचा झाला? त्या बाईनं ताक आणलं म्हणून तिचा झाला का? सापानं चुकून नकळत गरळ पाडली म्हणून सापाचा झाला का? घार त्याच्या मागे लागली म्हणून घारीचा झाला? आणि हे सगळं पाहून शेजारणी पाजारणी निंदा करायला लागल्या, बघा त्या साधूचं सगळं संपत्ती हवी होती आणि म्हणून तिनं त्याला विष घालून मारलं. तर हे जी अशी निंदा माणूस करतो ना, ती सगळी तमोगुणाचे. आणि ती केल्यामुळं अज्ञान मोह, तिनं बिचारीनं काही हे नाही, पण हे अन्य लोक म्हणून ते आमचे स्वामी तर सांगतात की निंदा ही सगळ्यात वाईट आहे. ती मोहाचं कारण आहे, ती तमाचं कारण आहे, आणि म्हणून ते आपण करायचं नाही. तर तम जेव्हा वाढतो तेव्हा ह्या सगळ्या अयोग्य, अप्रमाद म्हणजे प्रमाद या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि समजून उमजून काहीही केलं जात नाही. हे म्हणतात, चव्हाण म्हणतात, अविवेक आडमार्गीपणा प्रमाद मोध मोह वाढे. अविवेक आडमार्गीपणा प्रमाद मोह वाढे. कुरुनंदना तमोगुणांची ती ज्योत वाढे. तमोगुणांची ज्योत वाढते. अरे तमोगुण हा अंधाराचंच आहे, त्याची अंधाराची ज्योत वाढून का उपयोग आहे? अज्ञान अप्रवृत्ती अप्रमाद आणि मोह जेथवा वाढे. मोरोपंत म्हणतात, अज्ञान अप्रवृत्ती प्रमाद आणि मोह जेथवा वाढे. तेव्हा जाण सख्या तू तमते वृद्धीस पावले गाढे. अगदी गाढ तम वाढलेलं आहे. तुलसीदास म्हणतात, अर्जुन तबही करत है तमगुण आय परकास. अलस मोह अज्ञानते मन में करत विलास. आणि मनात विविध विलास करत राहतो. प्रज्ञानानंद म्हणतात, काही सुचेना नसे प्रवृत्ती मोह असावधपण जेव्हा. काही सुचेना नसे प्रवृत्ती मोह असावधपण जेव्हा. तमोगुणाची वृत्ती जाहली कुरुकुळवर्या म्हणतेव्हा. तमोगुणाची वृत्ती जाहली कुळवर्या म्हणतेव्हा. प्रज्ञानानंद म्हणतायत की असं तू समज की त्यावेळेला या तमोगुणाची वृद्धी झालेली आहे आणि ती तू समजून घे. अरे कुरुनंदना, शंकराचार्य म्हणतात, अप्रकाश अर्थात आत्यंतिक अविवेकीपणा, प्रवृत्तीचा अभाव, त्यांचं कार्य प्रमाद आणि मोह अर्थात अविवेक रूप मूढता, अशी सगळी चिन्ह ही तमोगुणाची वृद्धी झाल्यास उत्पन्न होतात. म्हणून एक असं म्हटलेलं आहे, एक विधान आहे संस्कृतमध्ये की मरणद्वारेणापि यत् फलं प्राप्यते तदपि संगराग हेतुकं सर्वे गौणमेवेति दर्शनाह. म्हणजे काय तर मरणसमयी असलेल्या अवस्थेतून जे फळ प्राप्त होतं ते सर्व आसक्ती आणि राग यातून उत्पन्न होतं आणि म्हणून ते गुणजन्य देखील असतात. हे दाखवण्यासाठी आता पुढं सत्वगुण वाढल्यावर काय होतं ते पुन्हा आपल्याला सांगणार आहे. पण या तमोगुणापासून थोडं सावध राहा, दूर राहा, असं आपल्याला सगळे ज्ञानदेवही सांगतायत, भगवंतही सांगतायत. म्हणजे धावपळ करून माणूस सुखाची तहान या सुखाची लहान झुळूक जरी आपल्याला अंगाला लागत नाही या तमोगुणामुळे. कारण त्याच्या ठिकाणी निराशा येते, हळूहळू कर्म करण्याचं तो सोडून देतो. मग रजोगुणाचाही जोर कमी होतो आणि तमोगुण या संधीची वाटच बघत असतो. चांगल्या गोष्टी दडपून टाकून आपलं स्वतःचं प्राबल्य वाढवण्याचं हा तमोगुण पाहत असतो, डोकं वर काढतो. मग मन, बुद्धी, इंद्रियांवर त्याचं निशाण तो रोवून ठेवतो आणि स्वतःच्या नावाची ग्वाही बजावतो किंवा ग्वाही फिरवतो. तमोगुणाचं राज्य सुरू झालं.
मग सूर्योदयापासून झालेली कामाची धावपळ जशी रात्र येताच मावळते, तशीच थकून गेलेली कामकरी मंडळी घरी येऊन आडवी होतात. तसाच एक प्रकारचा मंदपणा, आळशीपणा याच्या वातावरणात निर्माण होतो. म्हणजे तमोगुणाची वृद्धी झाली तर या देहरूपी पुरामध्ये, नगरामध्ये मंदपणा, निरुत्साहीपणा सगळीकडे पसरतो. चांगल्या ग्रंथांचा अभ्यास होत नाही, चिंतन होत नाही, मनन करावंसं वाटत नाही. काही पाठ केलेलं असतं ते सुद्धा आठवत नाही हो या तमोगुणाचा वाढ झाल्यावर. लोक म्हणतात अहो कालपर्यंत माझं पाठ होतं, किंवा आपल्याला कधी कधी असं होतं. ते विस्मरण हा भाग वेगळा आहे, वयानुसारही कधी कधी होतं. पण एक छान उदाहरण दिले बघा. सांगता येतं की पूर्वीच्या काळी दिव्याला काच असायची. आता हे आपण ट्यूब वगैरे वापरतो त्यासुद्धा जरा स्वच्छ करावे लागतात, नाही तर त्याच्यावरही काजळी चढली, धूळ चढली की प्रकाश मंद होतो. तसे ती जी काच असायची ती काच रोज आम्ही धुवून पुसून स्वच्छ छान दिवे लावत असायचो. तुम्ही तेच केलेलं आहे. पण ज्या वेळेला दिवा पुन्हा लावतो तेव्हा त्याच्या काजळीनं ती काच जी आहे ती काळी काळी व्हायला लागते. मग एखादा कंटाळा करतो, जाऊ दे आजच्या दिवस नकोच पुसायला. मग 2, 3, 4 दिवस जर ती काच तशीच ठेवली तर ती काळी काळी होते हो. मग त्या ज्योतीचा दोष आहे का काचेचा दोष आहे? काच आपण साफ केली नाही. तसं आपलं बुद्धिमांद्य किंवा आपण ज्या वाईट गोष्टी अशा सगळ्या लावून घेतो, हा या बुद्धीचा किंवा ह्या आपल्या वाईट अभ्यासाचा हा दोष आहे. आणि तो दोष कधी होतो तर तमोगुणाची वाढ झाली असता होतो. मग माणूस क्षणाक्षणाला चुका करायला लागतो, क्षणाक्षणाला चुका करतो. जे खाऊ नये ते खातो, खाऊ नये तेव्हा खातो. आता कालच कोणी सांगितलं आजच की पोट भरलेलं आहे पण शेजाऱ्यांनी तुम्हाला समोसे आणून दिले, भूक नाही आहे तरी पण आता फुकट मिळाले मग खायलाच पाहिजे, उद्यापर्यंत शिळे होतील. किंवा अपेय पान, जे पिऊ नये त्याचं पान करायचं, प्राशन करायचं, पेय. असं सगळं करण्यामध्ये याचा हे होतो. आणि म्हणून ते ज्ञानदेव असं छान सांगतायत, बघू तेवढं होईल सांगून, की मग आता साची पुढती तो रजसत्व वृत्ती गिळू नये उन्नती, तमो गुण तरी होय ऐसे मन, जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेची ये. अवसेच्या रात्री जसं गगन असतं ना तसं ह्याचं मन असतं. तैसा अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्धस, विचाराची भाष हरपेतई. अशा खूप गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की त्याला विचार करण्याची वृत्तीच त्याची संपलेली असते. म्हणजे अमावस्येच्या रात्री जसा सूर्य आणि चंद्रही नसतो त्याप्रमाणे त्याचं अंतःकरण हे शून्य, निश्चेतन, उदास असं झालेलं असतं. बुद्धीचं मार्दवही नसतं, मृदूपणा नसतो. आणि कठीणपणात दगडाला सुद्धा तिची बरोबरी करवत नाही, इतकी बुद्धी त्याची कठीण होते. आपण म्हणतो ना, अहो दगडाला पाझर फुटेल कदाचित, पण अशा कठोर हृदयी माणसाला पाझर फुटत नाही. समोर जरी दुःखी मनुष्य दिसला, घरात जरी असला तरी त्याला काहीही करावं वाटत नाही, मी मगाशी म्हटलं तसं. आणि असा हा तमोगुणी मनुष्य स्वतःचं नुकसान करून घेत असतो. आणि असं होतं की त्या तमोगुणाचीच वृद्धी झाल्यानंतर जर मरण आलं तर पुढचा जन्मही त्याला तमोगुणी योनीमध्येच, पशु पक्षी किंवा अन्य कुठल्याही योनीमध्ये मिळतो. म्हणून तर 100 वेळा सांगतात की मनुष्य जन्म मिळालेला आहे तर त्याचं कल्याण करा, त्याचं सार्थक करा. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. गुणाबाई म्हणून कोण आहे त्या ताईंनी हँड रेज केला होता, हां त्यांना अनम्यूट केलं.